रामकृष्ण हरी. आपलं श्री सद्गुरू पूर्णानंद महाराज संगीत विद्यालय या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे. आज आपण ताल रूपकमधील किस्मे प्रकार आपण आज अभ्यास करणार आहोत. मागे मी जपताल असेल, तीरताल असेल ह्या 2 तालांची किस्मे आपण अभ्यास केलेले आहे, बरोबर. तर आज आपण कोणत्या तालाचा अभ्यास करणार आहोत? रूपक तालामधले किस्मे प्रकार. अतिशय सोपे आहेत. मी रूपक तालाची माहिती आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अपलोड केलेली आहे. तरीसुद्धा मी एकदा रिपीट करतो तालाची माहिती आणि आपण किस्मे प्रकार पाहूया. तर हा 7 मात्रेचा ताल आहे. किती मात्रेचा आहे? 7 मात्रेचा ताल आहे. त्याचा ठेका कसा आहे बघा, तीन ती ना धी ना धी ना. अतिशय सोपा आहे. तीन तीन ना तीन तीन ना धी ना धी ना. ओके, हा ठेका झाला. आता ह्या ठेक्यामध्ये किस्म कसं वाजवायचं? किस्म म्हणजे काय? तर ठेका वाजवायचा आणि ठेक्यातले अक्षर बदलायचे. ह्याची व्याख्या कशा बघा, किस्म म्हणजे काय? ठेका पूर्ण वाजवायचा आणि ठेक्यातले अक्षर काय करायची? बदलायची. तीन आणि हाय तसं ताल कंटिन्यू करायचा. तीन तीन ना तीन तीन ना ना तीन ना ना तीन तीन ना ना तीन तीन ना ना तीन ना ना. आता पहिला किस्म प्रकार कसा आहे? तीन तीन ना ना धिन धिन ना ना धिन धिन ना ना तीन तीन ना. गांधार महाविद्यालयाच्या तिसऱ्या परीक्षेकरता किंवा आपण पुढच्या परीक्षेत म्हटलं तरी सुद्धा ते काय वावगं ठरणार नाही. परीक्षेकरता 3 रूपक तालाचे किस्मे प्रकार आपल्याला विचारले जातात. किस्मे असतील, तुकडे असतील, ते हे असेल, ह्याचा अभ्यास आपल्याला झाला पाहिजे. आणि माझा प्रयत्न आहे की सर्व अभ्यासक्रम आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा माझा हा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. जर आपल्याला गांधार महाविद्यालयाच्या परीक्षा द्यायच्या असतील तर जरूर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे जेणेकरून माझे व्हिडिओ आपल्यापर्यंत लवकरात लवकर ते पोहोचतील. तीन तीन ना ना धिन धिन ना ना धिन धिन ना ना. आजच्या व्हिडिओमधून आपण एकच किस्म प्रकार आज आपण पाहिलेला आहे. पुढच्या भागामध्ये आणखी किस्मे प्रकार आपण पाहूया. तोपर्यंत धन्यवाद आणि पुढच्या व्हिडिओपर्यंत आपण आपली वाट पाहूया. रामकृष्ण हरी.